मराठा समाजाला खुल्या प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील गेल्या 5 महिन्यांपासून लढा देत आहेत। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी वेळोवेळी आमरण उपोषण केलंय। 20 जानेवारीला समाजासोबत आंतरवली सराटी येथून मुंबईकडे त्यांनी कूच केली। 27 जानेवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील वाशी येथे मराठा समाजाच्या सर्व मागण्या राज्य सरकारला मान्य आहे अशी घोषणा केल्यानंतर मराठा समाजामध्ये याचा एकच आनंद पसरला। त्यावेळी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिक रोडमध्ये ठिकठिकाणी फलक लावून छत्रपती शिवरायांना स्मरून दिलेले वचन पूर्ण केले, दिलेला शब्द पाळला अशी डायलॉगबाजी लिहून शहरात विविध ठिकाणी फलक लावण्यात आले। मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनातील गंभीर गुन्हे मागे घेता येणार नसल्याचं सांगितलंय। तसेच मागण्यांची अंमलबजावणी न झाल्यामुळे आणि गुन्हे मागे घेण्याचा शब्द न पाळल्यामुळे शुभेच्छांचे फलक उतरण्याच्या आधीच मनोज जरांगे यांनी 10 फेब्रुवारीला आमरण उपोषण करण्याचा सरकारला इशारा दिलाय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजीज सय्यद।